गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। सातारा जिल्ह्यामधल्या फलटणमध्ये झालेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामध्ये विरोधकांनी गंभीर आरोप केलेत। आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर एका प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी दबाव टाकला होता असा दावा अंबादास दानवेंनी केलाय। त्यामुळे हे प्रकरण आता वेगळं वळण घेण्याची शक्यता आहे। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अंबादास दानवेंनी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांवर गंभीर आरोप केलेत। महिला डॉक्टरला रणजितसिंह निंबाळकरांनी एका प्रकरणात दबाव टाकण्यासाठी कॉल केल्याचा दावा दानवेंनी केलाय। वाहतूकदार आहेत जो बीडचाच आहे, फीड अनफीड देण्याच्या विषयी बीडच्या नावाने त्यांना हिनवलं सुद्धा या पीएनई आणि पोलीस अधिकाऱ्यांनी। परंतु याच्यामध्ये सुस्पष्टपणे सत्तेचा माज दिसतो। भारतीय जनता पार्टीचे या भागाचे माजी खासदार या प्रकरणात सुस्पष्टपणे डॉक्टर संपदा मुंडे यांनी लिहिलेलं आहे की हे 2 पीए आलेले होते आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे कोणी माजी खासदार आहेत त्यांनी मला फोन देऊन माननीय खासदार बोलत आहे असे सांगितले। तेव्हा मी त्यांना फोनवर बोलत असताना मला विचारणा केली की मला असं वाटतं हे त्यांनी पूर्णपणे लिहिलेलं आहे। मी आपल्याला या सगळ्या गोष्टी पाठवलेल्या आहे किंवा पाठवतो। यांचे हे स्वतः यांचं कोणतरी भाऊ आहे अभिजित राजे निंबाळकर, हे तहसीलदार असेल, प्रांत असेल, पोलीस असेल 24 तास वावरत असतात। अनेक गावामध्ये तर वेगळ्या पद्धतीनं गुन्हे जे विरोधात काम करणारे मग आपचे असतील, एखादे राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे असतील, आमच्या शिवसेनेचे असतील, यांच्या काही शेतकऱ्यांच्या काही भागामध्ये तर 7 बारावर 1-1 कोटी 1.5 कोटीचा 50-50 लाखाचा बोजा आहे। काय तर म्हणे यांनी गैर उत्खनन केलेलं आहे, केलेलंच नाही, कुठं काहीच नाही। पण अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना मला असं वाटतं सत्तेचा माज दाखवून नामोहरम करण्याचा हा प्रकार आहे आणि वाटतं याच्याविषयी जनता निश्चित आवाज उठवेल। किंवा ज्या घटनेवर काही लोक आरोप करतायत त्यांनी त्याच्यामध्ये कधी म्हटलंय का की खासदारांनी पीएनी दम दिला होता, खासदारांनी त्याच्यामध्ये दम दिला होता असं म्हटलं होतं का? किंवा माझं नाव तरी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे का? त्या घटनेचा ह्या घटनेला जोडणं 1 वर्षानंतर हे किती योग्य आहे? अशा प्रकारचे राजकीय आरोप हास्यास्पद आहेत। संदर्भामध्ये आरोप करताना आपण काय आरोप करतोय याची पडताळणी करा, मग आरोप करा। आरोप करायला काय कोणाला मनाई नाही। पीडित तरुणी फलटण उपजिल्हा रुग्णालयामधल्या पोस्टमॉर्टम विभागामध्ये कार्यरत होती। या तरुणीवर अनेकदा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता। याबद्दल तरुणीनं पोलिसात लेखी तक्रारही दिली होती। तरुणीच्या लेखी तक्रारीमध्ये एका खासदाराचाही उल्लेख होता। माझं म्हणणं आहे की कोण खासदार असतील, त्यांचे कोण पीए असतील, प्रेशर टाकणारे, दबाव टाकणारे हे तपासामध्ये आता पुढे येतील। आणि जर त्यांनी तसा काही उद्योग केला असेल तर ते कोणी खासदार असो, कोणी पीए असो, ते सुद्धा याच्यामध्ये आरोपी 100% झाले पाहिजे। पीडितेच्या नातेवाईकाने जो आरोप केलेला आहे तो खासदार कोण आहे ते कळायला पाहिजे। पोलीस स्टेशनवर दबाव टाकणारा हा खासदार कोण आहे आणि पोलीस अशा पद्धतीने पोलीस अधिकारी जर एका महिला डॉक्टरचं लैंगिक शोषण करत असेल, तिच्यावर रेप करत असेल तर देवेंद्रजी कायदा आणि सुव्यवस्थेचं काय झालेलं आहे? सध्या कायदा आणि सुव्यवस्था नसेल, काय द्यायचं आणि सुव्यवस्था घ्यायची अशी अवस्था झालेली आहे, हे लक्षात घ्या। मी एवढं स्पष्ट सांगतो की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही, पण राजकारण करू नका। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामधला आरोपी प्रशांत बनकर पुण्यामध्ये मित्राच्या फार्म हाऊसवर लपून बसला होता। तिथूनच फलटण पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। या प्रकरणामधला मुख्य संशयित आरोपी PSI गोपाल बदने अद्याप फरारच आहे। गोपाल बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूरमध्ये होतं, त्यामुळे फलटण पोलीस पंढरपूर परिसरात त्याचा शोध घेत आहेत। आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर तिच्या गावात अंत्यसंस्कार करण्यात आलेत। महिला डॉक्टरनं आत्महत्या केली की हत्या याची चौकशी करण्याची मागणी कुटुंबानं केली आहे। माझी एकच मागणी आहे माननीय मुख्यमंत्र्याकडे, या प्रकरणाची SIT चौकशी झाली पाहिजे आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चाललं पाहिजे।
फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून संजय राऊतांनी गृह खात्यावर निशाणा साधलाय. महाराष्ट्रामध्ये कायद्याचं भय नष्ट झालं असून गृह खातं अजगरासारखं पडलं असल्याची टीका राऊतांनी केली आहे. पण मुंबईच्या रस्त्यावर सपासप वार करून एका मुलीची हत्या झाली आणि अत्यंत असंवेदनशील पद्धतीनं गृह खात्याचा कारभार सुरू आहे. महिला सुरक्षित नसतील आणि महिलांच्या हत्या आणि खून आणि आत्महत्या होत असतील तर मला असं वाटतं की आता भारतीय जनता पक्षातल्या त्या महान सगळ्या महिला नेत्या कुठे गेल्या. गृह खातं अजगराप्रमाणे निश्चित पडलेलं आहे. हे उद्धवजींचं सरकार नाही. पालघरमध्ये साधूंची हत्या झाली, तुमचं सरकार गपगुमान बसून होतं. लोकांचे मृत्यू तांडव सुरू होते, तुमचं सरकार घरात बसून होतं. हे देवाभाऊंचं सरकार आहे आणि कायद्याचं राज्य आहे. फलटण प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. कायदा आणि सुरक्षेची जबाबदारी देवाभाऊंची आहे. तुमच्या सरकारमध्ये वाझेसारखे पोलीस अधिकारी होते ज्यांनी रोज 100 कोटी वसुलीचं टार्गेट त्यांना दिलं होतं. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात फरार असलेला PSI गोपाल बदने अद्याप पोलिसांच्या ताब्यात येणं बाकी आहे. गोपाल बदनेला अटक झाल्यानंतरच या प्रकरणामध्ये आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, फलटण, सातारा. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.